नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला हमेशा तणाव असेल, स्ट्रेस असेल, कॉर्टिसॉल लेवल वाढलेली असेल, कॉर्टिसॉल एक स्ट्रेस हार्मोन आहे आणि ब्लड प्रेशरची रीडिंग हमेशा हाय येत असेल, तुम्हाला झोप येत नसेल, त्यामुळे तणाव वाढत असेल आणि बी पीची रीडिंग हाय येत असेल, त्यासाठी एक प्राणायाम तुम्ही करा. त्या प्राणायामचं नाव आहे चंद्रभेदी प्राणायाम. ही तणावासाठी, कॉर्टिसॉलसाठी, ब्लड प्रेशरसाठी एक रामबाण प्राणायाम आहे. तर आता हा प्राणायाम कसा करायचा, तर जे लेफ्ट नॉस्ट्रिल आहे, म्हणजे हे डाव्या साईडचं जे नाक, याने श्वास घ्यायचा आणि उजव्या साईडच्या नॉस्ट्रिलने सोडायचा. म्हणजे लेफ्ट साईडच्या नॉस्ट्रिलने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि राईट साईडच्याने सोडायचा आहे. म्हणजे लेफ्ट साईडने फक्त घ्यायची प्रक्रिया आहे आणि राईट साईडचं जे नॉस्ट्रिल आहे त्याने फक्त सोडायचं आहे. तर याला तुम्ही 5 ते 10 मिनिट करू शकता. याने ब्लड प्रेशर, कॉर्टिसॉल, तणाव हे कमी होऊन जाईल. तर आता जे लेफ्ट साईडचं जे नॉस्ट्रिल आहे ह्याला चंद्रासारखं एकदम थंड आहे आणि राईट साईडचं जे नॉस्ट्रिल आहे ते सूर्यासारखं आहे, जे की गरम. मग ज्यावेळेस आपण लेफ्ट साईडच्या नॉस्ट्रिलने श्वास घेतात त्यावेळेस आपल्या पूर्ण बॉडीला थंडावा भेटेल, म्हणजे आपली बॉडी थंड होऊ शकते. तर हा प्राणायाम इतका इफेक्टिव्ह आहे, याने ब्लड प्रेशर पण क्युअर होतं. आता हा जो प्राणायाम आहे तो कधी करायचा नाही, ज्यांना अस्थमा आहे, काही श्वासाचे प्रॉब्लेम आहे, कफ आहे, कोल्ड आहे, यामध्ये हा प्राणायाम करायचा नाही. आणि ज्यांचा BP ऑलरेडी लो असतो त्यांनी हा प्राणायाम करायचा नाही, कारण याने BP कमी होतो. हा प्राणायाम हाय BP वाल्यांसाठी आहे, जे की त्यांचा BP कमी होतो. तर मित्रांनो, हा प्राणायाम तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला 100% BP मध्ये, तणावामध्ये, कॉर्टिसॉलमध्ये फरक पडेल. थँक्यू व्हेरी मच.